Friends, the last week we had some questions and answers on page number 12 to 16, and the name of the lesson was 1.3 Little Girls Wiser Than Old People. लहान मुली मोठ्या माणसांपेक्षा अधिक समंजस असतात, हुशार असतात. या प्रकरणावर आपण काही प्रश्न पाहिले, काही प्रकरणासंबंधित होते, काही व्याकरणावर आधारित प्रश्न आपण पाहिले. आणि आता आपण पुढच्या प्रकरणाकडे वळत आहोत. 1.4 जर्नी टू द वेस्ट प्रकरणाचं नाव आहे. मराठीमध्ये आपण पश्चिमेकडील प्रवास असं म्हणू. आता मूळ प्रकरणात जाण्यापूर्वी आपल्याला पान क्रमांक 17 वर काही माहिती आहे, काही आपल्याला प्रश्न विचारले, ते प्रश्न आपण पाहू. जस्ट स्टार्ट अवर लेसन 1.4 जर्नी टू द वेस्ट. जर्नी इट मीन्स ट्रॅव्हलिंग. जर्नी इट मीन्स ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास, पश्चिमेकडील प्रवास. Much of the world's literature has been translated into English. जगातील अनेक भाषांचं साहित्य हे इंग्रजी या भाषेमध्ये भाषांतरित झालेलं आहे. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West. जर्नी टू द वेस्ट हे एक प्रकारे महाकाव्य आहे, इपिक आहे. आणि आपण या प्रकरणामध्ये याच महाकाव्याचा अभ्यास करणार आहोत. अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन उकॉंग ऑफ मंकी किंग. आणि या महाकाव्यामध्ये, या पश्चिमेकडे प्रवासामध्ये आपण सुन उकॉंग किंवा ज्याचं दुसरं नाव आहे मंकी किंग या पात्राबद्दल विचार करणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. चीनच्या साहित्य प्रकारामध्ये या महाकाव्याला विशेष असं स्थान आहे. इट वॉज रिटन इन 16th century. 16व्या शतकामध्ये हे महाकाव्य लिहिलं गेलं. कुणी लिहिलं? बाय वू चेंगिंग यांनी. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? मग लास्ट इयरला, गेल्या वर्षी तुम्ही काही प्रकरणांचा अभ्यास केला, मग या प्रकरणावरून त्या प्रकरणाची तुम्हाला काही आठवण येते का? तर नक्कीच येणार आहे. मग आपण सर्वात पहिला प्रश्न आपल्याला पान क्रमांक 1 वर विचारलेला आहे. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटेन्स, ओशन्स एक्सेट्रा टुडे? आज किंवा हल्ली लोक वाळवंटे, जंगल, डोंगर, सागर इत्यादी मधून त्यांचा मार्ग कसा शोधून काढतात बरं? कारण हे तर फार अवघड आहे. जमिनीवर मार्ग शोधून काढणं आणि एखाद्या वाळवंटातून, एखाद्या महासागरातून, डोंगर दऱ्यातून मार्ग शोधून काढणं तितकंच सोपं नाही. मग आजचा जर विचार करायचा म्हणलं तर लोक हे कसे पार करतात आणि हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? मग पूर्वीच्या लोकांनी हाच मार्ग शोधून काढला, त्यावेळेस त्यांनी कसा शोधून काढला? डिस्कस, तर चर्चा करा. दोन्हीच्या मार्ग शोधण्यामधील नेमकं काय फरक आहे? फ्रेंड्स, टुडे विथ द हेल्प ऑफ सम मॅप्स, सध्याच्या युगामध्ये जर आपल्याला अशा प्रकारे लांबचा प्रवास करायचा असेल, अगदी आपल्याला आपलं राज्य सोडून जायचं असेल, राज्याचा प्रवास करायचा असेल, किंवा देशाचा प्रवास करायचा असेल, म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशात जायचं असेल, तर अशा वेळेस आपल्याला काय काय सहाय्यभूत होतं, कोण कोण मदत करतं? तर नकाशाच्या सहाय्याने आपण पुढचा प्रवास करू शकतो. जर्नी इन कार्स, कारमध्ये बसून हा प्रवास आपण पूर्ण करू शकतो. हेलिकॉप्टर्स आहेत मदतीला आपल्या, एरोप्लेन्स आहेत,
इन्फॉर्मेशन इन जॉग्राफी बुक्स. असा प्रवास करायचा असेल तर काही आपल्याला भूगोलाची पुस्तकं वाचावी लागतात त्या संदर्भातली. मग आपल्याला ही पुढच्या प्रवासासाठी फार सहाय्यक ठरतात. एवढंच नाही तर ट्रॅव्हल्स बाय सी युझिंग पॉवरफुल कंपास ऑन द वॉटर्स. समुद्रामार्गे जर प्रवास करायचा असेल तर आपल्याकडे होका यंत्र असायला हवं, जे आपल्याला मदत करतं की आपल्याला दिशा सांगतं. कारण होका यंत्रामध्ये एन म्हणजे नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा ही निश्चित असते आणि त्या मार्गाने मग बाकीच्या दिशा आपल्याला ठरवाव्या लागतात. म्हणजे कंपास हे होका यंत्र आपल्याला समुद्रमार्गे जर प्रवास करायचा असेल तर खूप उपयोगी पडतं. विथ द हेल्प ऑफ मॉडर्न इक्विपमेंट लाईक कम्प्युटर, इंटरनेट एक्सेट्रा. आणि आजच्या युगामध्ये तर फार महत्वाचा आपला साथीदार आहे, मदतगार आहे, ते म्हणजे आपले कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट. यांच्या सहाय्याने आपला प्रवास अतिशय सुखकर होतो पूर्वीच्या तुलनेत. मग पूर्वी लोक कशा प्रकारे हा प्रवास करायचे? मेनली बाय ट्रॅव्हलिंग टू द प्लेस ऑन फूट ऑर हॉर्सबॅक. मग अशा प्रकारे जर लांबचा प्रवास करायचा असेल एक तर त्यांना पायी करावा लागत असेल किंवा घोड्याच्या पाठीवर बसून हा प्रवास करावा लागत असेल किंवा बोट्स और शिप्स किंवा छोटे छोटे नावी जहाज छोटे छोटे यांच्या सहाय्याने. मॅग्नेटिक कंपास एक छोटी चुंबकीय अशी कंपास असे त्या कंपासच्या सहाय्याने. लुकिंग ॲट द स्काय. आणि त्याच्यापूर्वी जर विचार केला तर फक्त वर आकाशामध्ये बघायचं आणि ताऱ्यांचा अभ्यास करायचा आणि त्याप्रमाणे आपण आपली दिशा ठरवायची की आपल्याला नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे. मग याचा अर्थ तुम्हाला ताऱ्यांचा अभ्यास करता यायला हवा जर तुम्हाला समुद्र प्रवास करायचा असेल तर. ताऱ्यांचा जर अभ्यास नसेल तर तुम्हाला समुद्र प्रवास तितकासा सोपा नाही. स्टार्स फाइंडिंग वे वॉज व्हेरी डिफिकल्ट अँड नर्व ब्रेकिंग टास्क. आणि सगळ्याचा अभ्यास करून जर आपल्याला हा प्रवास करायचा असेल तर हे काम अजिबात सोपं नव्हतं. आणि म्हणून पूर्वीच्या तुलनेत आज जर प्रवास करायचा असेल तर फार सोपा झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला पूर्वीच्या लोकांनी ज्यावेळेस प्रवास केला, समुद्र प्रवास केला, समुद्र पर्यटन केलं, त्यांचं नक्कीच आपल्याला कौतुक करावं लागतं की हे सगळं सहाय्यभूत नसताना सुद्धा त्यांनी प्रवास केला. यासाठी मोठं धाडस लागतं ते त्यांनी दाखवलं. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळू. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील काही वाक्य वाचा अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. आणि सांगा की ते हिस्टॉरिकल आहे की फिक्शनल आहे. मग हिस्टॉरिकल म्हणजे काय? ऐतिहासिक. आणि फिक्शनल म्हणजे काय? तर काल्पनिक. मग ऐतिहासिक हे घडून गेलेलं आहे इतिहासामध्ये, काल्पनिक मात्र हे कल्पना आहे, ते वास्तव नाही. मग काही उदाहरणं आपल्याला दिले तर आपण ते ठरवूया. पहिलं वाक्य, इंडियन मर्चंट्स व्यापारी भारतीय व्यापारी यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज अगो. काही शतकांपूर्वी भारतीय व्यापारी हे समुद्र ओलांडून प्रवासाला जायचे किंवा समुद्रातून प्रवास करायचे. हे वाक्य कसं आहे? हिस्टॉरिकल की फिक्शनल? तर याचं उत्तर आहे येस, इट वॉज ट्रू. द सेंटेन्स इज हिस्टॉरिकल. हे सत्य आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे किंवा सेंटेन्स आहे. सेकंड, सिंदबाद द सेलर completed 7 voyages. महान सिंदबाद किंवा खलाशी असणारा सिंदबाद याने 7 असे प्रवास केले, समुद्र प्रवास. तर हे विधान हे काल्पनिक आहे, काल्पनिक गोष्टी तिला आहे. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन 20th century. नील आर्मस्ट्रॉंग याने 20व्या शतकामध्ये चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. तर हे जागतिक सत्य आहे, याच्यात काहीच खोट नाही. म्हणजे विधान हे ऐतिहासिक आहे. अलादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. अलाउद्दीन हा त्याच्या जादुई अशा मॅटवर हवेतून प्रवास करत असे. तर हे विधान काल्पनिक आहे. हवेतून अशा साध्या मॅटवर बसून कोणी प्रवास करू शकत नाही.
Alexander the Great conquered a number of countries before he came to India. भारतात येण्यापूर्वी महान अलेक्झांडरनं अनेक देशांना जिंकलेलं होतं, अनेक देशावर आपला विजय प्राप्त केला होता. अँड दिस सेंटेन्स इज ट्रू. हे घडून गेलेलं आहे, त्यामुळे हे विधान सत्य आहे, ऐतिहासिक आहे. ग्वालियर मेट व्हेरी टीनी पीपल इन लिलीपुट अँड जायंट्स इन द कंट्रीज ऑफ ब्रॉड डिंगांग. ग्वालियर हा अतिशय छोट्या छोट्या लोकांना लिलीपुट, राक्षसांना लिलीपुट मध्ये भेटला. तर हे सुद्धा विधान कसं आहे, काल्पनिक आहे. There's a man in the moon who watches what's going on the earth. चंद्रावर असा एक व्यक्ती आहे की जो पृथ्वीवर काय चाललंय सारखा निहाळीत असतो, सारखा पाहत असतो. तर हे विधान सुद्धा कसं आहे, फिक्शनल आहे, काल्पनिक आहे. आणि शेवटचं विधान असं आहे, एम्परर अशोका एम्पायर स्ट्रेच फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. सम्राट अशोकांचं साम्राज्य कुठून कुठपर्यंत पसरलं होतं, तर आजच्या अफगाणिस्तानपासून आजच्या बांगलादेशपर्यंत. तर हे विधान कसं आहे, हिस्टॉरिकल आहे, सत्य आहे. जे सत्य होऊन गेलं आहे त्यात आपल्याला नाकाराचं काहीच कारण नाही, नाकारू शकत नाहीत आपण. अशा प्रकारे आपण हे विधान पाहिले की जे काही ऐतिहासिक आहेत, जे काल्पनिक आहेत. आता आपण फ्रेंड्स लेट्स टॉक टुडे ऑन पेज नंबर 17 अँड ऑन द नेक्स्ट पीरियड we will start from page number 18 to the lesson Journey to the West. Thank you.